हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आहे श्रावणी सोमवार आणि श्रावणी सोमवार पहिला सोमवार आहे हा. तर आज माझी श्रावणी सोमवाराची पहिली पूजा असणार आहे. तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते मी कशी पूजा करते ती. तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला श्रावण मासारंभाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून. आजचा हा व्लॉग म्हणजे माझा पूजेचा व्हिडिओ असणार आहे. तर व्लॉग थोडा छोटा होईल, पण ठीक आहे. आज फक्त पूजेचाच व्हिडिओ फक्त शेअर करायचा आहे मला तुमच्यासोबत. तर चला तर मग. आज सकाळी लवकरच उठले आणि जेवणाचं वगैरे सगळं आटपून टाकलं, कारण का हर्षदचा पण डबा होता आणि राजचं पण कॉलेज होतं. पण राज घरी आल्यानंतरच जेवतो, त्यामुळे डब्याचं काही टेन्शन नव्हतं. पण मी काय ना डबा करते ना, तेव्हा जी पोळी भाजी करते तेच आम्ही दुपारी पण जेवत असतो. तर आता जेवणाचा तर काही व्याप नाही आहे, त्यामुळे मग बाकी सगळी कामं आवरली आणि आता मी देवपूजेला लागले. तर आता ही सगळी भांडी ना मी पितांबरीने घासलेत, इव्हन चांदीची सुद्धा, आणि ती सुद्धा मस्त लखलखीत निघाली आहेत. आता ही आहे माझी घरातल्या देवांची पूजा. तर ती मी पहिले उरकून घेतली आहे, देवांची पूजा करून घेतली. सगळे देव मस्त धुवून वगैरे, म्हणजे आंघोळ देवांना घालून वगैरे छानशी पूजा वगैरे करून घेतली. आणि नंतर म्हटलं मग आपण अभिषेक घालायला घेऊ शंकराला. आता शंकराला अभिषेक घालण्यापूर्वी, म्हणजे शंकराच्या पिंडीला, तर शंकराच्या पिंडीलाच आपण अभिषेक घालतो. तर पहिले तर तांदूळ वाहिलेले आहेत शंकराच्या पिंडीवर, आणि मग मी आज फक्त दुधानेच अभिषेक घालणार आहे. आध्यात्मिकदृष्ट्या श्रावण मास हा अतिशयच महत्त्वाचा मानला जातो, कारण का त्यानंतर मग आपले सगळे सण सोमवार वगैरे सगळे सुरू होतात. नागपंचमी, रक्षाबंधन, कृष्णजन्म, पोळा हे सणसुद्धा त्याच्याबरोबरच श्रावणात मग एकापाठोपाठ एक येत असतात. यावर्षी 4 सोमवार आलेले आहेत, त्यामुळे 4 सोमवार करायचे आहेत आपल्याला. तर पहिल्या सोमवारी शिवामूठ असणारे ती तांदळाची असणार आहे, दुसऱ्या सोमवारी तिळाची शिवामूठ असणार आहे, आणि तिसऱ्या सोमवारी मुगाची शिवामूठ असणार आहे, आणि शेवटच्या म्हणजे चौथ्या सोमवारी जवाची शिवामूठ असणार आहे. मी तशी ही पूजा करायला सुरुवात खूप नंतरच केली. पूर्वी तर माझी आईच ही पूजा करायची, आणि तेव्हा अगदी मी बघत राहायची. छान अगदी पूजा करायची, ती साधी आणि सोपीच पूजा करायची. तशी शंकराची पूजा ही अगदी साधी आणि सोपी असते, आणि शंकर असं म्हटलं जातं की शंकर भगवान हे लवकर पावतात भक्तांना, म्हणूनच त्यांना भोळा शंकर असंही म्हटलं जातं, भोलेनाथ म्हटलं जातं. तर त्यामुळे ही यांची पूजा अगदीच सोपी असते, जास्त काही तामझाम नसतो यांच्या पूजेमध्ये, जास्त पूजाविधी नसतात. तसं बघायला गेलं तर शिवामूठ हा विविध वनस्पतींचा संयोग असतो. शंकराला वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींची पानं आणि फुलं वाहिली जातात, आणि ही पानं म्हणजे सगळ्या औषधी वनस्पतींची असतात, जसं की बिल्वपत्र, दुर्वा, आघाडा, धोत्र्याचं फूल, प्राजक्त, कण्हेर, तुळस, भुईकवळा, नागरमोथा, तांदूळ, तीळ, मूग, जव हे अशा सगळ्यांनी शंकराला अभिषेक केला जातो. तर हल्ली कसं आहे ना, आपल्याला एवढी सगळी पानं वगैरे सगळं मिळत नाही, अवेलेबल होत नाही. त्यामुळे जेवढं आपल्याला अवेलेबल होईल तेवढ्यामध्ये आपण ही पूजा नक्कीच करू शकतो. तसं ह्या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाची आहेत ती म्हणजे बिल्वपत्र, म्हणजेच बेलाची पानं. तर बेलाची पानं ही शंकराला अत्यंत प्रिय असल्यामुळे ती तर ह्या पूजेमध्ये असायलाच हवीत, हो की नाही. तर अशा प्रकारे अभिषेक घालताना ना खूप हळूहळू संथ गतीने अभिषेक घालायचा आहे. खूप भरभर असं पाणी ओतायचं नाही आहे, हळूहळू संथपणे पाणी ओतायचं आहे, आणि अगदी शांतपणे ही पूजा करायची आहे.
तर त्यासाठी ना हे माझ्याकडचं अभिषेक पात्र जे आहे ना तर ते खूप उपयोगी पडतं. ह्याच्याने अगदी छान एक मस्त अशी संततधार पडते. तर गळती पण मिळते, पण माझ्याकडे गळती नाही आहे, त्यामुळे मी ह्या पात्रानेच अभिषेक घालत असते देवांना. तर आता महादेवांचं स्नान वगैरे झालेलं आहे. हे असं सगळं सेटअप केलेलं आहे मी. आता आपण पूजा करायला घेऊया. सेटअप मी इथेच केलेला आहे लिव्हिंग रूम मध्ये, कारण का तिकडे देवघराच्या इकडे काय होतं ना, जागा खूप कमी पडते आणि इथे कसं व्यवस्थित मोकळेपणाने व्यवस्थित करायला मिळतं पूजा, म्हणून मग मी इथे मांडलेली आहे. तर ही सगळी पूजेची तयारी पण मी करून ठेवलेली आहे. आज ही झेंडूची फुलं आहेत, ही थोडी ह्याची फुलं वगैरे सगळी, गजरे वगैरे, चाफ्याची फुलं, असं सगळं बेलपत्र वगैरे सगळं घेतलेलं आहे. तर आता पहिले आपण तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि मग पूजेला सुरुवात करायची आहे. माझ्याकडे असं चांदीचं विड्याचं पान आहे आणि सुपारीवर असा गणपती केलेला आहे. तर तो मी विडा पहिले पूजलेला आहे, म्हणजेच गणपती पूजन केलेलं आहे आणि मग शंकराची पूजा करायला घेतलेली आहे. तर आता पहिले तर शंकराच्या पिंडीवर फुलं वाहून घेतली आहेत आणि अष्टगंधाचं लेपन केलेलं आहे पिंडीवर, आणि मग मी आता बेलाचं अर्पण करणार आहे. असं म्हटलं जातं की म्हणजे 108 बेलपत्र असावीत अभिषेक करताना, पण मला जेवढी अवेलेबल झाली तेवढी मी आणलेली आहेत. जास्तीत जास्त मला जेवढी मिळतील तेवढी मी घेऊन आलेली आहे आणि आता त्याच्यानेच मी अभिषेक करणार आहे. तर प्रत्येक पान पिंडीवर ठेवताना मी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जपसुद्धा करते आहे. तर आता पूजा करत होते आणि माझ्या लक्षात आलं, सकाळी गॅलरी उघडली ना तेव्हा बघितलं की गॅलरीतल्या कुंडीमधल्या एका जास्वंदीच्या झाडाला ना छान असं गुलाबी फूल आलंय जास्वंदीचं, खूप सुंदर आहे. तर लक्षात आलं आता नेमकी आज महादेवांची पूजा आहे आणि म्हटलं आज छान फूल मिळालं आपल्याला. तर सकाळी लक्षात होतं आणि नंतर आता हे पूजेच्या गडबडीत मी विसरून गेले होते. तर आता मी ते फूल काढून आणते आणि ते महादेवांना घालते. अलीकडे ना पावसामुळे खूप कमी फुलं येतात झाडाला आणि तसंही आमच्या इथे ऊन जरा कमीच येतं, त्यामुळे झाडांना फुलं तशी कमीच येतात. पण ह्या जास्वंदींना तरी बऱ्यापैकी येतात. अजून एक लाल जास्वंद आहे माझ्याकडे, पण त्याला काही फूल आलेलं नाही आहे. पहा आता असं सुंदरसं फूल मिळालेलं आहे मला पूजेसाठी. आता हे छानसं फूल मिळालंय, ते पण मी आता इथे वाहणार आहे. इथेच ठेवूया आपण, कारण का शिवामूठ अजून वाहायची आहे मला. आज शिवामूठ आहे तांदळाची, तशी मस्त मूठ भरून तांदळाची शिवामूठ घ्यायची आहे आणि शंकराच्या पिंडीवर वाहायची आहे. अशा 3 मुठी वाहायच्या आहेत. तर अशा प्रकारे माझी छानशी सुंदरशी पूजा
करून झालेली आहे आणि आता मी ध्यानस्थ बसणार आहे. थोडा वेळ मंत्रजाप करत बसणार आहे. म्हणजे मनालाही आतूनही खूप शांती मिळते मंत्रजाप केल्याने. तर अशा प्रकारे माझी पूजा संपन्न झालेली आहे आणि खूप छान वाटतंय. खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स पसरलेले आहेत घरामध्ये. म्हणजे हेच हवं असतं ना, म्हणजे उद्दिष्ट अशा ह्या पूजा करण्यामागे उद्दिष्ट हेच असतं की चांगल्या वाईब्स, चांगले विचार आपल्या मनात नांदावेत. परत घरात खूप छान असं प्रसन्न वातावरण घराचं व्हावं. हेच उद्देश असतं पूजा, व्रत, वैकल्य वगैरे करण्याचं. तर ते संपन्न झालेलं आहे, ते अचीव झालेलं आहे असं मला वाटतं. खूप छान वाटतंय, मनाला खूप शांत वाटतंय आणि मस्त वाटतंय एकदम. तर तुम्ही सुद्धा असं पूजा वगैरे केल्यानंतर तुम्हाला सुद्धा खूप छान वाटत असेल. तर ह्यासाठीच पूजा करायची असतात, कारण तर देव आपल्या मनात असतो. त्याला प्रसन्न करण्यासाठी आपण हे सगळं करायचं असतं. हे फक्त एक साधन असतं. म्हणजे हे माझं मत आहे ना, माझ्या मताप्रमाणे मी सांगते तुम्हाला. तुमच्याही जीवनात आनंद, प्रेम, सुख, शांती तुम्हाला लाभू दे अशी मी शिवचरणी प्रार्थना करते आणि माझा ब्लॉग तिथेच संपवते. तर कसं वाटलं माझा हा ब्लॉग ते मला कमेंट करून नक्की कळवा. जास्त काही नाही, मी फक्त माझी साधी सोपी अशी पूजा फक्त तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि पूजा करताना काय ना की जास्त असं मला शूट वगैरे करायला जास्त तेवढं जमलं नाही, म्हणजे आवडतही नाही मला तसं म्हणायला गेलं तर. पण तरी शक्य होतं तेवढं मी शूट केलंय आणि मनोभावे पूजा केलेली आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. जय भोलेनाथ.